मिरजेतील राहणारे रियाज पठाण उर्फ ठाकरे डेव्हलपर हे आपला प्लॉटिंगचा एक प्रामाणिकपणाने व्यवसाय करतात. त्यांनी म्हैसाळ रोड म्हाडा कॉलनीच्या पाठीमागे 2 एकर जमिनीचे प्रमाणपत्र काम करण्याकरिता सुफियान पटेल यांना काम दिलं होतं आणि या प्रमाणपत्राची रक्कम 14 लाख पटेल यांना आतापर्यंत दिली होती. पूर्ण रक्कम 17 लाखामध्ये फायनल झाली होती. आता पुढची अमाऊंट 3 लाख रुपये देण्यास सुफियान पटेल यांना या कामासंदर्भात 3 जण ब्लॅकमेल करत आहेत. त्यांना टॉर्चर करत आहेत, तसेच त्यांना धमकी देत असून तुम्ही हे काम का घेतलं, आम्हाला यातील पैसे पाहिजेत. त्यांनी पटेल यांच्याकडून 15 लाख मागितले असता आणि त्यांचे हे मोठी साखळी असून सुफियान पटेल यांना तिघेजण मिळून पटेल यांच्याकडून 15 लाखाची मागणी करत आहेत. 2 दिवसाआधी सुफियान पटेल यांनी आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, तर यावेळी रियाज पठाण उर्फ ठाकरे यांनी जीवनदान दिलं आणि त्यांना वाचवलं. या संदर्भात सांगली पोलीस मुख्यालय, IG ऑफिस, मिरज पोलीस स्टेशन येथे अर्ज केले असून अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसून शासनाने याकडे आवर्जून लक्ष देण्याची तातडीने गरज आहे, असं रियाज पठाण उर्फ ठाकरे डेव्हलपर यांची मागणी आहे. N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला. हॅलो, मी रियाज पठाण ठाकरे सांगतो. मी पर्यटनचा मला व्यवसाय आहे. मी सुफियान पटेलला काम दिलं होतं हे प्रमाणपत्र काढण्यासाठी. त्याला 14 लाख मी दिलं, 3 लाख राहिल्यात. मग त्यांनी काय, त्याला प्रमाणपत्र बनवण्यामध्ये 3 लोक त्याला टॉर्चर करत होते. मग त्यासाठी तरी बी त्यांनी काय करा, बिलांगमध्ये त्यांना करत होते. त्यासाठी त्यांनी 3 लाख रुपये त्यांनी दिले त्याला मिटवता. नंतर त्यांची माग 15 लाख आली. हे 3 लोक त्याची माग 15 लाख केले. मग 15 लाख त्यांनी 15 लाखची त्यांची मागणी होती. मग सुफियान पटेल काय म्हणला, मला का पैसे जमणार नाही, मी आत्महत्या करणार आहे म्हटलं विश्वासून. मग आत्महत्या करायला गेलं. मग लोक जमा झाले. खाटे पोलीस 102 पोलीसवर मी फोन केलं. तर जीव मी रियाज ठाकरेंनी त्यांचा जीव वाचवला नाही. तरी वातावरण सगळं थांबलं. त्यांनी बायको मुलं घेऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. 100 यांनी 15 लाख मागितले म्हणून, आणि मी जाऊन त्यांचा जीव वाचवला. आम्ही काय यांचं कारवाई घ्यायला पाहिजे, काय विषय विचारपूस चौकशी व्हायला पाहिजे. का 15 लाख मागितले आहे, मी त्यांना पाऊच दिला आहे. पोलीस स्टेशन मी SP गृहमंत्री सगळ्याकडे मी दिलं आहे पाऊच. चौकशी व्हायला पाहिजे यांची. आता या चौकशी नाही झालं तर मी आत्महत्या. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.